नमस्कार. नुकताच एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय. तारिक नावाचा एक माणूस स्वतःच्याच कर्मामुळे ज्याला 17 वर्ष वनवास भोगावा लागला, तो आता परत आला. परत आल्यानंतर विमानतळावरती त्याचं स्वागत करण्यासाठी त्याच्या पक्षाची एक बस उभी होती. पण त्यात न जाऊन बसता त्याने काय केलं, तर समोरच एक लॉन होतं. तो लॉनवरती गेला, पायातला शूज काढला, गवतावर उभा राहिला. 2 मिनिटं थांबून शेवटी वाकून त्याने आपल्या हातामध्ये ती माती घेतली आणि तिला नमन केलं. आता हा तारिक कोण आहे मित्रांनो? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी याच्या ज्या प्रमुख होत्या किंवा आहेत त्या म्हणजे खालिदा झिया, ज्या माजी पंतप्रधान आहेत, त्यांचा हा मुलगा आणि आता कदाचित या पक्षाचा सर्वेसर्वा. हो, आपण चर्चा करतोय बांगलादेशमधल्या संकटाची. माझं नाव अमोल घोडके. मी गेल्या 15 वर्षापासून UPSC आणि MPSC मधल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलो आहे समाजशास्त्र, नीतिमत्ता आणि निबंध या विषयामध्ये. माझे अनेक विद्यार्थी हे IAS पासून ते डेप्युटी कलेक्टरपर्यंत आज वेगवेगळ्या पदावरती विराजमान आहेत. मित्रांनो, हे बांगलादेशचं जे संकट आहे हे त्रिवेणी आहे. एका बाजूला राजकीय कारणं आहेत, दुसऱ्या बाजूला आर्थिक संकटही आहे आणि तिसऱ्या बाजूला धार्मिक हा त्याचं दृश्यमानता आहे. मित्रांनो, जुलै क्रांती ज्याला म्हटलं गेलं किंवा काही त्याला मान्सून क्रांतीही म्हणतात. जुलै 2024 मध्ये ज्याला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेशामध्ये हिंसाचार निर्माण झाला. ऑगस्ट 2024 मध्ये तेव्हाच्या पंतप्रधान हसीना यांना आपला राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर तेथे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे केअरटेकर म्हणून त्या ठिकाणी सत्तेवरती आले. हसीना यांना देश सोडावा लागला आणि त्या भारतामध्ये आज राजश्रय त्यांना मिळालेला आहे. मात्र या मोहम्मद युनूस यांना बांगलादेशमध्ये अजूनही घडी बसवता आलेली नाही आहे आणि ती निश्चितपणे बसवता येणार नाही आहे, कारण या संकटाची जी कारणं आहेत ही फार डीप रूटेड आहेत. म्हणजे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राजकीय. या हसीना बेगम जेव्हा सत्तेवरती होत्या तेव्हा त्यांनी सुडाचं राजकारण करत या BNP नावाच्या ह्या पक्षाला त्या ठिकाणी मान्यता काढून घेतली. त्यामुळे त्यांचा लोकशाही निवडणुकामध्ये कुठलाही सहभाग नसायचा आणि परिणामी एकतर्फीच या अवामी लीग ज्याच्या प्रमुख या हसीना बेगम होत्या तर त्या पक्षाद्वारे निवडणुका जिंकल्या जायच्या आणि त्यामुळे लोकशाही खरंच अस्तित्वात होती का हा प्रश्न पहिला. दुसरा आणि जो लोकांच्या मनात होता दुसरा मुद्दा तो म्हणजे याचं अवामी लीगच्या ज्या प्रमुख हसीना होत्या त्या पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी तेथे ज्या संस्था एखाद्या लोकशाहीच्या दृढ अस्तित्वासाठी गरजेच्या असतात, जसं की निवडणूक आयोग असेल, न्यायपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्या संस्था कमकुवत केल्या होत्या. म्हणजे त्यांची शक्ती, त्यांची अधिसत्ता ही कमकुवत करून टाकली होती. परिणामी लोकांचा ना त्या सत्ताधाऱ्यांवर विश्वास उरला होता, ना लोकांचा न्यायपालिका किंवा पोलीस या संस्थांवरती विश्वास उरला होता. परिणामी लोकांच्या मनात सतत असंतोष धुमसत होता. बरं, हे राजकीय संकट एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ते आर्थिक संकट पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच बांगलादेशमध्ये आज जवळपास महागाईचा दर हा 11% जास्त आहे, विकासाचा दर 3.4% व त्यापेक्षा कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 40 वर्षांमधली सर्वाधिक बेरोजगारीचं प्रमाण किंवा जे संकट आहे ते आज बांगलादेशमध्ये आहे. आणि त्यामुळेच या विद्यार्थी आंदोलनाला या विद्यार्थ्यांनी या बेरोजगारीच्या संकटीने आगीत तेल टाकण्याचं काम केलं. हे त्याचं महत्त्वाचं आर्थिक कारण आहे. तिसऱ्या बाजूला याला धार्मिक रंग आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये बांगलादेशमधून अनेक विद्यार्थी किंवा लोक हे गल्फ कंट्रीमध्ये म्हणजे अरेबियन कंट्रीमध्ये कामासाठी गेले. तिथून ज्यांचे जी मुलं आहेत ती मुलं जे या बांगलादेशमध्ये जेव्हा ती परत आली तेव्हा परत आल्यानंतर ते अतिशय रॅडिकल असलेले ते होते. म्हणजे त्यांचे विचार रॅडिकल झालेले होते. धर्माचा रंग त्यांच्या डोक्यात जो काही विवेक असतो त्या विवेकावरती हावी होता. परिणामी पुन्हा एकदा बांगलादेश हा कट्टरतावादाकडे झुकला. बांगलादेशमध्ये 2 प्रकारच्या अस्मिता अस्तित्वात आहेत. एक आहे बांगला अस्मिता आणि दुसरी आहे ती म्हणजे धार्मिक अस्मिता, मुस्लिम, इस्लाम. मे 2025 मध्ये इथे एक महत्त्वाची संघटना आहे हिफाजत-ए-इस्लाम आणि दुसरी संघटना आहे जमात-ए-इस्लाम, ज्यापैकी हिफाजत-ए-इस्लाम
यांनी या संघटनेने 12 कलमी एक घोषणापत्र घोषित केलं होतं. त्याच्यानुसार त्यांनी आवामी लीग पक्षातर्फे एक राष्ट्रीय महिला सुधारणा आयोग स्थापन करण्यात आला होता. तर त्याचा कडाडून विरोध त्याच्यामध्ये होता. मित्रांनो, जेव्हा एखाद्या देशामध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढतो तेव्हा त्याचं पहिलं लक्ष असतं ते म्हणजे त्या ठिकाणच्या महिला. बांगलादेशमध्ये तेव्हाच्या सरकारने काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता, जसं की महिलांना वारसा हक्काने काही हक्क देता येतील का, दुसरं बहुपत्नीत्व प्रथा यासारख्या प्रथांवरती बंदी घालता येईल का. या सगळ्या सुधारणांना या हिफाजते इस्लाम या संघटनेने कडाडून विरोध केला आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पुन्हा एकदा शरिया कायद्याप्रमाणे शरिया कायदा इथे लागू करा किंवा अगदी याच्यातले काही कडक तरतुदी तरी लागू करा, जसं की ब्लास्फेमी म्हणजे ईशनिंदा हा अत्यंत कठोर कायदा करून त्याचा मृत्यूदंडाची फाशीची किंवा शिक्षा द्या. मित्रांनो, अशा पद्धतीने कट्टरतावादाचं जे काही जोर आहे या ठिकाणी वाढायला लागला आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे जे स्थलांतरित मजूर बांगलादेशमध्ये आले होते त्या बांगलादेशमध्ये आल्यानंतर त्यामुळे आणखीनच या सगळ्या कट्टरतावादाला खत पाणी मिळालं होतं. आज परिस्थिती अशी आहे बांगलादेशमध्ये की जिथे आपण जे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकावरती अत्याचार होत आहेत, ज्याला लिंचिंग आपण म्हणतो, अशाप्रमाणे झुंडशाही एकत्र येऊन अल्पसंख्याकांना टार्गेट करून त्यांना जीवानिशी मारतीये. दीपू याचं उदाहरण आपल्याला नुकतंच माहिती सुद्धा आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासमोर काही महत्त्वाचे सुरक्षाची आव्हानं निर्माण झालेली आहेत, उभी आहेत. पहिलं, 3.5 फ्रंटचं युद्ध. 3.5 फ्रंट म्हणजे काय? पहिला फ्रंट पाकिस्तान, दुसरा फ्रंट चीन आणि आता तिसरा फ्रंट ओपन झाला तो म्हणजे बांगलादेश आणि याचबरोबर अर्धा फ्रंट म्हणजे आपली अंतर्गत सुरक्षितता. अशा 3.5 फ्रंटवरती आता भारताला युद्ध हे करावं लागतंय. दुसरं महत्त्वाचं आव्हान ग्रेटर बांगलादेश. बांगलादेशमधल्या ह्या कट्टर बांगलादेशी काही गटांनी घोषणा दिली आहे ग्रेटर बांगलादेशची. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला तो जो चिकन नेक ज्याला आपण म्हणतो बघा, तर तो पट्टा हा बांगलादेशचा आहे आणि तो आम्हाला हवा आहे. परिणामी आपला जो नॉर्थ ईस्ट आहे तो आपल्या भारताच्या मुख्य भूमीपासून तोडण्याचा त्यांचा तो डाव आहे. तिसरं आव्हान ते म्हणजे भारताचं जे ईस्ट ॲक्ट जे धोरण आहे किंवा ॲक्ट ईस्ट अंतर्गत जे उपक्रम आपण राबवतोय त्या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता बांगलादेशचं सहकार्य आपल्याला आवश्यक आहे आणि ते जर आज ह्या परिस्थितीमुळे जर मिळत नसेल तर निश्चितच त्याला खीळ बसू शकते. आणि चौथं ते म्हणजे संकट आहे स्थलांतरितांचं. 1971च्या वेळेसचे जे संकट होतं अगदी तशाच प्रकारची परिस्थिती कदाचित उद्भवू शकते. स्थलांतरितांची संख्या जर भारतात वाढली तर त्यामुळे आपले जे सीमावर्ती जे प्रदेश आहेत किंवा जी राज्य आहेत त्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, हे संकट हे केवळ राजकीय नाही आहे, हे धार्मिक कट्टरतावादाकडे त्याचबरोबर जागतिक स्तरावरती जी उजव्या विचारसरणीचा जो काही जोर चढतोय तर त्याचं हे संकट आहे. त्यामुळे एका बाजूला लोकशाही सुदृढ असणं हे गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये स्थिरता शांतता असणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु आज बांगलादेशची परिस्थिती कशी आहे माहिती आहे? मुळातच हेलकावे खाणारं हे बांगलादेशचं जहाज त्याला थोडासा कुठेतरी काडीचा आधार आधार नाहीये आणि तोही तुटल्यामुळे हे बांगलादेशचं जे जहाज आहे ते पाण्यामध्ये हेलकावे खात पुढे चाललेलं आहे. ते कधी बुडेल सांगता येत नाही. ते बुडणं हे भारताच्या दृष्टिकोनातून कदापि योग्य ठरणार नाहीये. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.